Hi everyone, good evening. Good evening all of you. आवाज येतोय का सर्वांना? गुड इव्हनिंग मॅम. गुड आवाज येतोय? हो मॅम. हो मॅम येतोय. ओके, अशा रेषा नाही मारायच्या. आता येत असेल, पहा मोठा आवाज येत असेल. रेषा मारू नका. पेन गेला का चेक करा. हो मॅम. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो मॅम. बरं, काल किती प्रश्न राहिले होते पहा? काल मला वाटतं आपण 21वा चालू होता. 21वा सुरू होता का? बर, त्या पूर्वीचे झालेत ना? हो, 20 पर्यंत झाले होते. 21वा पहा आता. आज कंप्लीट होईल. आज नाही वेळ लागणार. प्रश्न क्रमांक 21. पतित पावन या शब्दातील त या अक्षर, हो बोल ना दिया. याच्यानंतर कोणता घटक घेणार आहात? याच्या नंतर याच्या पुढचा घेऊयात किंवा गणित घेऊयात. मॅम ह्याच्यानंतर शब्दसंग्रह आहे ना? शब्दसंग्रह मध्येच कुठला होणार नाही. आता सिरियल नंबर होतील दिया. हे संपल्यावर मॅम. हो, सिरियल नंबरने होतील सर्वच टॉपिक, म्हणजे कुठलाही टॉपिक राहत नाही. आता गणिताचं मला वाटतं आपण 3 पाहिलं होते. गणिताचा घेऊया त्यानंतरचा. गणित बुद्धिमत्ता आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे खूप जास्त घ्यावं लागणार आहे. जास्त वेटेच्या 2 विषयांनाच आहे. चालेल ना सर्वांना? पुढचा गणिताचा टॉपिक घेतला तर? हो. हो, म्हणजे आता तुमची टेस्ट पण होईल. थोडस इंग्लिश पण झालेलं आहे, थोडस बुद्धिमत्ता झालेलं आहे. आणि आणखी एक घटक आपण गणिताचा घेऊयात. एक मेगा टेस्ट होईल आपली आता. पुढच्या आठवड्यामध्ये एक टेस्ट दिली जाईल. तुम्हाला टाइम दिला जातो, त्यामध्ये वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायची प्रिंट काढून. त्यानंतर स्वतःच मी तुम्हाला आन्सर की देणार, स्वतःच तुमचा स्कोअर चेक करायचा आहे आणि त्यानंतर तो मला पाठवायचा आहे. जिथे जिथे चुकलेली आहे, जी उदाहरणं चुकलेली आहेत, 2 दिवस त्यांचं स्पष्टीकरण होईल. जेवढे चुकलेले प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं जातं. अशी टेस्ट होईल टीचर आता. उद्या तास होणार आहे का? नाही नाही, संडेला क्लास नसतो. हो टीचर. रविवारी नाही होणार क्लास. हो टीचर. हो, बरं, पाहूयात आपण प्रश्नाकडे. पहा, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर. आता त कुठे आलाय पहा, असा त इथं पतित पावन मधलं अक्षर जे आहे त येथे. मग या मॅम पॅराग्राफ मधलं तर सांगता येणार नाही, कारण का तर इथे 6 अक्षरी आहे. मग विषम संख्येमध्ये असेल, 7 असलं की आपल्याला 4 सांगता येतं, 9 असलं की 5 सांगता येतं. पण हा काय होईल? उजवीकडील म्हटले, उजवीकडील पहिलं पा झालं आणि दुसरं कोणतं झालं? व झालं. व आलं आणि सरळ सरळ आपल्याला फक्त उजवीकडील विचारलं होतं, अक्षराच्या उजवीकडील. मग तच्या उजवीकडील दुसरं अक्षर आलं व, पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला? हो. ओके. देवराज आहे का? देवराज नाही आवाज येतोय का? हो. ओके, वाचा पुढचा प्रश्न. देवराज, हा प्रश्न वाचा. प्रश्न वाचा. या अक्षर समूहातील अक्षरांचा उपयोग क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील
अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या व डावीकडून दुसऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्हेरी गुड. बरं, चला, ज्यांना जमतंय त्यांनी प्रश्नाचं उत्तर सांगा चॅट बॉक्स मध्ये, मी चेक करते. 21चं 4 आलं. मल्हारचं मागचं 4 होतं का? आत्ताचं उत्तर द्या. ओके, पुन्हा एकदा पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे. आता आपण पाहूयात कोणता शब्द तयार होतो. काय शब्द तयार होईल? जलसमाधी. जलसमाधी. अगदी बरोबर आहे. काय झाला? जलसमाधी. जलसमाधी. हो, आता अर्थपूर्ण शब्द तर झाला. मग यामधील अनुक्रमे उजवीकडून तिसऱ्या, आता उजवीकडून तिसरा कोण आहे पहा. 1 2 3. उजवीकडून य. तिसरा मिळाला स, आणि डावीकडून दुसरा कोण आहे? ल. ल. हा, काय झाला? स ल. मग या टीचर ऑप्शन नंबर 1. समानार्थी शब्द सल. समानार्थी सल म्हणजे लस नाही होत. एखाद्याच्या मनात त्या सल राहिली, खंत. खंत राहिली, काय खंत. करते खंत. सल, आपण म्हणतो की नाही मनातली एक सल आहे. सल म्हणजे काय? खंत. पुढचा प्रश्न पहा. हा समजला ना सर्वांना? हो. घ्या. ओके, प्रश्न क्रमांक 23. दिया, प्रश्न वाचा. हे अक्षर मला नका वाचू, डायरेक्ट इथून वाचा. या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. ओके, कोणता आहे मधला? मॅम पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. डायरेक्ट पर्याय क्रमांक का? मधला अक्षर कोणतं? घ. अक्षर घ. बरं, ज्यांना मधलं अक्षर काढायला येत नाही त्यांनी आणखी एकदा पहा. 1 2 1 पुन्हा मोजायचे किती जण आहेत. 1 2 3 4 5 मॅम 6 असे 7 मोजण्यापेक्षा 8 9 शेवटचे पुढचे घेऊन पण करता येते. हो, तसंही चालतं. पहा, 13 आहेत तर मग 13 अधिक 1 करायचं 14. 14ला 2 ने भाग द्यायचा. 7वं अक्षर कोणतं आलं पहा. मग 7वं अक्षर आलं घ. मग घ हे मधलं अक्षर. आता इथे थोड्या संख्या होत्या, थोडीच अक्षर होते, आपण सहजपणे काढू शकतो. पण मधला जर जास्त संख्येच्या मध्ये किंवा जास्त अक्षरांच्या मध्ये काढायची वेळ आली तरी या प्रकारे करा. बरं, आता मधलं तर निघालं असलेले मधले अक्षर व ऑप्शन नंबर उजवीकडून 3. अक्षर. आता उजवीकडून 8वं अक्षर पहा. 1 2 य. 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे काय झालं? घ य. पर्याय क्रमांक 3. प्रश्न ऑप्शन समजला? नंबर 3. आता पुढचा प्रश्न. साईराज, प्रश्न ऑप्शन वाचा. नंबर साईराज प्रश्न वाचा. मर्द मराठ्या मावळ्यांनी मुलुकगिरी करून मोठीच मर्दुमकी गाजवली म्हणायची. या वाक्यात आकारांत व म हे अक्षर किती वेळा आले आहे? वाचला टीचर. एकच मिनिट आहे कॉल. हा. हो, बरं, प्रश्न झाला वाचून? हो टीचर. बर, या वाक्यात अकारांत म हे अक्षर किती वेळा आले आहेत? अक्षर आणि शब्द यामध्ये फरक आहे. अक्षर हे एकच असतं. शब्द म्हटलं की 2 पेक्षा अधिक जणांनी तयार झालेला हा शब्द तयार होतो. 2 पेक्षा जास्त अक्षरं लागतात. एक अक्षरी सुद्धा एक शब्द होतो. मग तो एक अक्षरी, त्याला एकच अक्षर म्हणायचं. 2 अक्षर घेतले की 2 अक्षरी शब्द, 3 घेतला की 3. बरं, आता आता म इथे मराठीमध्ये म आहे, इथे मा आला, इथे मू आला, पुन्हा म आलं. बर, आता यांच्यामध्ये अक्षर पाहायचं होतं मध्ये. आता शेवटी अकारांत म्हणजे अ ने अंत होणारा. मसा म पावर अ ने अंत होतोय का? म मधल्या या म ने अंत होतोय का? अ चा म अ
येतोय का शेवटी? अकारांत मध्ये शेवटी अ आला पाहिजे उच्चार. स्वर अ आला पाहिजे. म्हणजे हा म कसं झाला? अकारांत आहे. त्यानंतर मराठ्यामधला अकारांत आहे. मावळ्यांनी मधला मा म्हणून पहा, तर नुसता मा जर म्हटला तर तो आकारांत होतो. मा हा काय झाला? आकारांत आहे, अकारांत नाही. आता मला उकार घेतला मू, तर याला म्हणायचं उकारांत. हा पहिला ऊ झाला, हा उकारांत झाला. आता मो, तर ओचा उच्चार होतो, म्हणजे हा ओकारांत आहे. त्यानंतर मर्दुमकी, तर याच्यामधला म हे अकारांत आहे. मग असा अकारांत आपल्याला किती वेळा मिळाला? 4 वेळा. 3 वेळा मिळाला. बर, मग कुठे 3 गेलं? वेळा. आणखी आलाय का कुठे? म राहिलाय का कुठे? बघा आणखी एकदा. 1 2 3 म 4 वेळा आहे ना. आणखी एक म आहे, 3 वेळा चुकला असता पर्याय. 4 वेळा 4, एक राहिला ना म मोजायचा आपल्याला. हा पण म अकारांत आहे. 4 वेळा आहे, 4. एकदा पुन्हा चेक करायचं. ओके, ऋतुजा पुढचा प्रश्न वाचा. ऋतुजा, प्रश्न क्रमांक 25. विशा कविता कशा रचतो? या वाक्यात प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? बर, आता इथं सोपं आहे पहा. ज्यांना जमते त्यांनी प्रश्नांची उत्तरं द्यायची, मी पाहते. हा, पर्याय 1 म्हणणं आहे, मागचं होतं बहुतेक. हा, तर इथे जे पर्याय दिलेत की नाही त्याच्यानुसार आता वी किती वेळा आला मोजायचा. विषामध्ये वी आहे, कवितामध्ये वी आहे, म्हणजे वी 2 वेळा कवितामध्ये आला. पर्याय क्रमांक 1 येतो. हो, शा, आता दोघांमध्ये पण शा आहे, इथे पण शा 2 वेळा आहे. कशामध्ये क आहे, इकडे हा पण 2 आहे. आता ता किती वेळा आला? पहिलाच पर्याय आला 2 2, तरी पण आपण इतरही एखादा पर्याय चेक करूयात. ता किती वेळा आला? ता 1 वेळा आहे. वी 2 वेळा, क 2 वेळा चेक केलात आपण. च किती वेळा झाला? एकदाही नाही, 0 वेळा. क 2 वेळा, वी 2 वेळा, क 2 वेळा. ता किती वेळा होता? हा 1 वेळा. ता 1 वेळा, शा 2 वेळा, आणि वी पण हा तो 1 वेळा. हा, रचतो मध्ये च आहे, च आहे. रचतो मध्ये च आलेला आहे 1 वेळा. म्हणजे आपल्याला प्रत्येकी 2 2 वेळा आलेली अक्षर पाहिजे होती, 2 2 वेळा मिळाली तिथे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पाहता पुढचा प्रश्न. हा समजला ना सर्वांना? पुढचा प्रश्न नाही समजला? बरं, ज्यांना नाही समजला त्यांनी पहा. इथं सांगितलं होतं की प्रत्येकी 2 वेळा आलेली अक्षरे कोणती? अशा कोणत्या पर्यायामधली अक्षर आहेत इथे प्रत्येक वेळा 2 2 वेळा आली होती या वाक्यामध्ये? विशा कविता कशा रचतो, यामध्ये वी बरं मोजा बरं किती आला? विशामध्ये 1 वेळा वी आहे, आणि कवितामध्ये 1 वेळा. किती वेळा वी झाला? वी किती वेळा आला? 2 वेळा. आता आपण शाला मोजूयात. विशामध्ये शा आहे, कशामध्ये पण शा आहे. किती वेळा झाला शा? 2 वेळा. आता क मोजूयात. कवितामध्ये क आहे, कशामध्ये पण क आहे. किती वेळा आला क? 2. मला का? पहा बरं, प्रत्येक अक्षर इथे 2 2 वेळा आलेलं अक्षर मिळालं का? आता प्रश्न समजला? हो टीचर. जाऊयात पुढे. पहा बरं, हा प्रश्न काय अगोदरचा? मित्राचा काय एवढाच शब्द आहे का? पहा बरं, आणखी मित्राला जोडून काय आहे? तो थोडासा झालेला दिसतोय या प्रश्नामध्ये. नाही मॅम, मित्रच आहे ना फक्त? ओके, चला. जीवन, प्रश्न वाचा हा. मित्र, संघ, कारागृह, गर्दी, प्रदूषण, वस्तू या शब्दसमूहात जोड अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा जोड अक्षरे नसलेले शब्द
कितीने कमी अथवा 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 जास्त आहे. हा आता ग ला रुकार असल्यानंतर त्याला ग्र नाही म्हणायचं, त्याला गृ म्हणायचं. काय हा ग ला रुकार आहे. जर पोटात मध्ये जर रेग असेल अशी तर त्याचा उच्चार ग्र होतो. हा ग्र आहे. आणि असा जर रुकार असेल तर त्याला गृ म्हटलं जाते. हा ग्र आणि हा गृ, हा फरक आहे. वाचन करताना लक्षात ठेवा. बरं, आता मित्र हा शब्द जोडाक्षर आहे का? हो. आहे. आहे का आहे? तर याच्यातला त्र जो आहे, कारण तर त्र हा ट अधिक र, पाय मोडलेला त अधिक पाय मोडलेला र अधिक अ असा तयार झाला हा त्र. म्हणून दोन व्यंजन एकत्र आली म्हणून हा एक आहे. आता त्याच्यानंतर कार संघ आहेत का? संघ घेता येईल का? नाही. कारागृह आहे का? मॅम आवाज कारागृह घेता येईल का? नाही. हा कारागृह पण नाही. गर्दी आहे का? हो. हो आहे. रकारवाले शब्द हे असतात, पण रुकारवाले शब्द जोडाक्षर नसतात. गर्दी मधला द वरती वेलांटी आणि रफार हा जोडाक्षर आहे. प्रदूषण आहे का? हो. प्रदूषण, पोटात रेग दिली की त्या अक्षराला पण जोडाक्षर म्हणायचं. वस्तू जोडाक्षर आहे का? हो. आहे. किती मिळाली जोडाक्षर? जोडाक्षर किती मिळाली? 4 4. 4 आता जोडाक्षर 4 नसणारी मोजा. नसणारी किती झाली? 2 2. 4 वजा 2 किती आलं उत्तर? 2 बर. आता इथे 2 ने कमी का 2 ने जास्त लिहावं लागेल? 2 ने कमी. 2 ने कमी. का बरं 2 ने पर्याय कमी? जास्त का नाही म्हटलं? का बरं 2 ने कमी? कारण नसलेले विचारले. हा, नसलेली विचारलं आणि असलेली जर विचारलं असतं तर 2 ने जास्त झालं असतं. समजलं? प्रश्न समजला का सर्वांना? हा. घ्या आता पुढचा प्रश्न. माईक बंद ठेवा सर्वांनी. जर काही डाऊट असेल तेव्हाच माईक बंद करायचा. हा, मुग्धा वाचा. मॅडम हो, मुग्धा प्रत्येकाला चान्स देते. मुग्धा, मॅडम हा बोल ना बेटा. समर्थ बोला. कारागृह जोड शब्द आहे. कारागृह कोण म्हटलं कारागृह जोड शब्द येईल? कारागृह नाही. आता हा जो गृह आहे की नाही, तर तो ऋ ऋषीपासून तयार झालेला. ग गणपतीचा पाय मोडलेला असा अधिक ऋ ऋषीचा. मला सांगा बरं, ऋ ऋषीचा स्वरांमध्ये दिसतो की व्यंजनांमध्ये दिसतो तुम्हाला? व्यंजन व्यंजन नाही तो स्वर आहे. स्वर आहे. जेव्हा एक स्वर आणि एक व्यंजन येतं तेव्हा ते अक्षर फक्त एक अक्षर तयार होतं, ते जोडाक्षर तयार होत नाही. आता पृथ्वी हा शब्द लिहिला आपण. पृथ्वी हा जोड शब्द आहे, पण त्यात जोडाक्षर एकच आहे, फक्त थ्वी आहे. पला रुकार घेतला तर ते चालणार नाही. कृ चालणार नाही. सृष्टीमधला सृ नाही. कृष्णामधला कृ घेता येत नाही. समजलं का? कारागृह का जोडाक्षर नाही? समजला का प्रश्न? जर असा रुकार जर घेतलेला असेल तर त्याला जोडाक्षर म्हणायचं नाही. तुम्ही आन्सर केला सुद्धा उत्तर चेक करू शकता. तुमच्याकडे पुस्तकं आहेत आणि जी पुस्तकं मी वापरते शक्यतो तीच घ्यायला सांगते आणि जे बाजारामध्ये मिळू शकतात. सर्वांना त्याचा फायदा घेता येईल, सर्वांनाच ते अनुभवता येईल अशी पुस्तकं आपण पाहत असतो. नाहीतर मी एक वापरायचं, तुम्ही एक करायचं, मग कोणाचा ताळमेळ कोणाला लागत नाही, असं होत नाही. आपल्याकडे सर्व काही पारदर्शक आहे. पाहता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न मुग्धा वाचणार. मुग्धा, प्रश्न क्रमांक 27. रा हे असं नाही र त वाचायचं. ळ वाचा. हे अक्षर दिलेलं या नसतं. वाचा. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरे अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आधी हा आहे? पर्याय 1 तळ, पर्याय 2 वीर, पर्याय 3 प्राची. मुग्धा, पर्याय वाचण्याची गरज नाही. मॅडम चौथा उत्तर आहे. बर, पाहता शब्द कोणता तयार होतो? तुमचं उत्तर पाठवा अगोदर. मी उत्तर चेक करते अंतरावीर. तुमचं.
अगदी बरोबर. टीचर, किती झाले? अंतराळवीर. अंतराळवीर शब्द तयार होतो. हो, अंतराळवीर होतो. हा. अंतराळ आणि नंतर वीर, अंतराळ वीर. बर, आता कोणत्या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ पूर्ण शब्द? अंत, अंत म्हणजे शेवट आणि आदी म्हणजे सुरुवात असतो. मग आदी, सुरुवातचा अंत, सुरुवातचा विरुद्धार्थी अंत असतो किंवा शेवट असतो. मग शेवटसाठी अंत हा शब्द आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. आज वय समजलं का तुम्हाला? प्रश्न समजला का? आता पुढचा प्रश्न आराध्या वाचणार. आराध्या, रीड करा. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याचा दुसरा व चौथा अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? व्हेरी गुड. ओके, चला, ज्यांना जमतंय त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्या. पर्याय ओके, पर्याय क्रमांक 2. माईक प्लीज बंद ठेवा. माईक बंद ठेवायचे. विराज, साईराज, माईक दोघांचे ऑन आहेत. बंद ठेवा. शब्द काय तयार झाला? कमल चरण शब्द होतो. कमल चरण का चरण कमल? चरण कमल. हा, कुठला होईल? चरण कमल. कमल सेपरेट लिहिला, कारण क्रमांक देऊ ना आपण यांना. चरण कमल झाला. आता दुसऱ्या व चौथ्या, आता सरळ सरळ सांगितलं त्यांनी. असं काय उजवं डावं सांगितलंय का? उजवं डावं सांगितलं नसेल तर सरळ सरळ सुरुवातीपासून पाहिजे. मग दुसऱ्या व चौथ्या आता नंबर देऊन घेऊयात. 1, 2, 3, 4, 5, 6. दुसरा आणि चौथा. अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द. पर्याय क्रमांक 3. क. आता असा रकच नाही घ्यायचा, त्याचा तयार अर्थपूर्ण शब्द तयार करा ना याचा. रकचा काय अर्थपूर्ण शब्द? असा काही शब्द नसतो, पण कर होतो. मग करला समानार्थाचे शब्द आहेत का? कर म्हणजे काय? हस्त किंवा हात, याला कर असं म्हटलं जातं. आहे का इथे पर्यायामध्ये? हो. कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. व्हेरी गुड. घ्या, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पर्याय क्रमांक 2. हो, पर्याय. हर्षित, मॅम पुढच्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 आहे. आताच ते सांगून ठेवायचं, चॅट बॉक्स मध्ये टाका. हर्षित, प्रश्न वाचा. हर्षित, आवाज येतोय ना? कोणाचे माईक ऑन आहे त्यांनी माईक बंद करा. साईराज आणि दिया माईक ऑन आहेत, बंद ठेवा माईक. हर्षित, प्रश्न वाचा. पुढील पैकी कोणता शब्द सिंह या अर्थाने येत नाही? कशाला सिंह म्हणत नाहीत? मृगेंद्र, पंचानन, कुंजर की केसरी? पंचानन. पंचाननला म्हणतात ना कुंजर. कुंजर म्हणजे हत्ती असतो. स्कूल मध्ये शिकवलं होतं. हो, कुंजर म्हणजे काय? हत्ती. हत्तीचं नाव आहे कुंजर. हत्ती. हो. मॅडम, मी वाचू का? ज्यांनी वाचलंय त्यांनी नाही. मुग्धा, तुझा नंबर झाला ना आता एकदा? मॅडम, माझं नाही. ओके, घेऊयात. हो, घेणार आहे. पुढचा प्रश्न घेऊयात ना. आणखी आहेत ना आपल्याला पुढचं घ्यायचंय ना. आणखी एक अक्षरमाला घेतली मी तुमच्यासाठी. मल्हार वाचा प्रश्न. मल्हार, प्रश्न क्रमांक 30. अक्षरमाला नको वाचत बसू. इथून वाचा. इथून. मालेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकाचे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दामधील
मध्यभागी असणारे अक्षर कोणते? बर. आता काय करूयात आपण यांना क्रमांक देऊयात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता यांच्यामध्ये आपण मूळ असणारे शोधूयात. मूळ क्रमांकाच्या स्थानी कोणकोणती अक्षरं होती? एक मूळ आहे का? 2, 3, 5, 7, 2 11. आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि त्यानंतर 5, 7. अक्षरं जर घेतली तर काय होईल? शी, स, ल, ह आणि न. बरोबर का? अशीच अक्षरं तयार हो. होतात का? बर. आता मध्यभागी असणारं अक्षर कोणतं आहे यामध्ये? मॅडम या शब्द बनवायचा टीचर ल. बर. न आता हे तर ल झालं, पण शब्द असाच घ्यायचा आहे का? अर्थपूर्ण शब्द बनवला का आपण? नाही. अर्थपूर्ण शब्द तयार करा यापासून. सहनशील. अगदी बरोबर. काय होईल? सहनशील. आता पहा बरं मधला कोण आला? न न. बरोबर आहे, न. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला सर्वांना? यस. ओके, बरं. Yes, आणखी एक PDF दिली होती. दोन मिनिटं तुम्हाला चान्स. इकडे पहा. बर, ऐका. आता ऐकून घेणार का तुम्ही? ऐकून घेणार का तुम्ही? बर, काल मी तुम्हाला ही एक PDF पाठवली होती, पाहिली का तुम्ही? ही दुसऱ्या पुस्तकातील आहे. ही नाही किती जणांनी पाहिली. सोडवली? ही PDF किती जणांनी सोडवली? कोणीच नाही सोडवली. एकानं पण नाही सोडवली का? नाही. टीचर सोडवली. ओके, बर. मी सोडवली. हा. आता असे प्रश्न सुद्धा तुम्हाला मेगा टेस्ट मध्ये येणार आहेत, म्हणून थोडीशी एक वेगळी PDF पाठवली होती की ज्यामध्ये थोडासा वेगळ्या प्रश्नांचा सुद्धा समावेश आहे. असे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत येणार आहेत की याच प्रकारावरती आहे, पण तिथे कुठेतरी अंक आहेत, कुठेतरी वेगळे पण थोडंसं वेगळे पण आहे. आता इथे जोड अक्षरांचा कोणाचा मुद्दा होता हे पहा. आता इथे कृष्ण हे शब्द येतात की नाही, 2 जोडाक्षर असणारे किती शब्द खालील गटात आहेत? तर याच्यातला कृष्णमधला कृ, त्यानंतर क्लुप्त्यामधला क्लू, पृष्ठमधला प्रू ही जोडाक्षर नाहीत. हे दिसलं का तुम्हाला? पुस्तकात आहे का हे वाक्य? यांना जोडाक्षर म्हणायचं का मग? मग तसा कारागृहामध्ये कारागृहामध्ये असा गृह आला होता, मग त्या गृहाला जोडाक्षर म्हणता येतं का? म्हणता येईल? नाही म्हणता येणार. ओके. आता समजलं ना त्याला का नाही म्हणायचं जोडाक्षर? हे समजलं ना सर्वांना? मला सांगा, आता यामधले प्रश्न पाहायचे का गणिताचे घ्यायचे प्रश्न? गणिताचे. आज प्रयत्न करणार ना मग तुम्ही? ज्यांनी प्रश्न सोडवले नाहीत ते पण प्रश्न सोडवा. हे मराठी बुद्धिमत्तेचेच आहेत, त्याच प्रकरणावरती आधारे तुम्हाला अभ्यास म्हणून दिलेले आहेत. तर हे सोडवा आणि काही अडचण आलीच तर मला प्रश्न पाठवा. हे प्रश्न मला समजला नाही किंवा उद्या विचारा, आपण घेऊयात. बरं, आता आपलं गणिताचं कुठलं प्रकरण सुरू होतं ते घेऊयात आपण. 10 अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन. मॅम गुणाकार घ्या ना. काय घेऊ? रांगेत तुमचे सलग असतील. तिसरं झालं होतं ना, चौथं प्रकरण आपलं कुठे गेलं? हा, चौथ्या प्रकरणाचं नाव सांगा मला. काय आहे चौथ्याचं? 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. 1 ते 100 वरती. हा, आहे. 1 ते 100 मध्ये किती संख्या? जसे आता ही माहिती महत्वाची. 1 ते 100 मधली. 30. माईक बंद ठेवा सर्वांनी. माईक बंद ठेवा. बरं, 1 ते 100 या संख्यांवर आधारित आपण प्रश्न पाहूयात. त्यापूर्वी आता ही थोडीशी माहिती आहे ती आपण पाहूयात.
1 ते 100 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या बरं? या एकूण संख्या किती आहेत? 100. किती झाल्या? 100. तुम्हाला माहिती आहे शंभर. या एक अंकी संख्या किती आहे? यामध्ये एक अंकी संख्या किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 9. किती आहेत बरं नऊ. एक अंकी संख्या? 9. कोणत्या आहेत त्या? कोणत्या आहेत त्या 9 संख्या? 1 ते 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1 2 3 4 5 7 8 9. बरं. यामध्ये 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 90. 90. बरं. आणि 3 अंकी संख्या किती आहेत? 3 अंकी? 1. 1. कोणती पावती संख्या? कोणती संख्या आहे ती? 100. 100. 100. बरोबर आहे. आता हा चार्ट पहा. या चार्ट मध्ये काय सांगितलं तुम्हाला? 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो? आता आपण प्रत्येक वेळी तर नाही मोजू शकत. हा चार्ट इथे तयार करून दिलेला आहे. चार्ट किती सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. पहा फक्त वेगळे पण तुम्हाला या दोघांमध्ये दिसतंय बरोबर. 0 हा 11 वेळा येतो, 1 हा 20 वेळा येतो. मग इतर जी माहिती आहे 2 पासून ते 9 पर्यंत ती सारखीच आहे की नाही? 2 पण 20 वेळा येतो, 3 20 वेळा येतो, 4 20 वेळा येतो. म्हणजे 2 पासून ते 9 पर्यंतची सर्व अंक ही 20 20 वेळा येतात. 0 हा 11 वेळा येतो. म्हणजे 10च्या पाड्यामध्ये पूर्ण 90 पर्यंत 9 वेळा आणि 100 मध्ये 2 शून्य आहेत. म्हणजे 9 अधिक 2 असा तो 11 वेळा तयार झाला. बरोबर. आता 1 जो आहे मग 1चाच नंबर असा का बरं वेगळा? आता 1 यांच्या गटामध्ये का नाही आला? 1 पण 20 वेळाचा असं का नाही? कारण की हा 100 मध्ये जास्त 100 मध्ये 100 आलाय. 1 हा जास्तीचा आलेला आहे. 100 मध्ये 1 आलेला आहे म्हणून तो काय झाला? 20 अधिक 1 त्याची संख्या झाली. तिथं तो 21 तयार झाला. बरोबर 21 वेळा तो आला. आता हे झाली अंकांची गोष्ट. आता इथे 2 अंकींमध्ये जर विचारलं तर काय करायचं? आता 2 अंकी संख्या ज्या आहेत त्या 10 पासून ते 99 पर्यंत आहेत. सुरुवात 10 ने होते आणि 99 ने शेवट होतात. असं जर तुम्हाला म्हटलं 1 ते 1000 पर्यंत संख्यांमध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? तर याचं सुद्धा उत्तर 90 असणार आहे. 1 पासून 10 लाखांपर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत? तर याचंही उत्तर 90 असणार आहे. 90. आलं लक्षात तुम्हाला? पण हो. जर असं विचारलं हो मॅम. 1 पासून ते 20 पर्यंत 2 अंकी संख्या किती आहेत? आता उत्तर सारखं असेल का? 1 पासून 20 पर्यंत 1 ते 20 पर्यंत 2 अंकी संख्या किती 11. झाल्या? 11. 11. बरोबर. कशी दिसते तुम्हाला? 11 वेळा आहे. आता कशा प्रकारे त्या शोधायच्या हे लक्षात आलेलं आहे. आता एकूण संख्या 2 अंकी 90 आहेत. 3 अंकी म्हटलं की एक शून्य आणखी वाढवा. 4 अंकी म्हटलं की आणखी एक शून्य वाढवा. असे शून्य शून्य वाढवत वाढवत जायचं आहे. हा बोल ना. 0 ते 9 हे 10 संख्या आहेत ना? 0 ते शून्याला कोण म्हटलं संख्येचं स्थान आहे? त्याला सेपरेट असं स्थान नाहीये. 0 शून्याला संख्या म्हणतो का आपण? शून्याला एकट्याला स्थान नाही पण आता इथे 1 ते 100 मध्ये घेतो आपण मोजताना म्हणून हे शून्याला आले इथे. आता हे 2 अंकी मध्ये म्हटलंय हे 2 अंकी 10 पासून ते 99 पर्यंत हा चार्ट आहे 2 अंकीमध्ये. 2 अंकीमध्ये जर संख्यांमध्ये शून्य पाहिला तर तो 9 वेळा. मग राहिला कुठे? 100 मधले जे 2 शून्य कमी झालेत ते इथे कमी. 11 वजा 2 11 वजा 2 इथे 9 तयार झाले. समजलं? हो. हो आता इथे पहा. आता एक एक जण इथे कमी झालेला दिसतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 19 19 19. आता 2 अंकी संख्येमध्ये नंतर देते. मध्ये येत नाही. पहा आता यामध्ये 19 वेळा झालेला आहे प्रत्येक ठिकाणी. असं का झालं?
19 19 वेळा. आता इथे तर एकची संख्या वेगळी होती, 21 होती. मग इथे सगळ्यांचं समान असं का? आता एक सगळ्यांच्या सारखाच झाला, असं का झालं असेल माहितीये तुम्हाला? 100 ही जी संख्या आहे ती 2 अंकी आहे का? 100 ही 3 अंकी संख्या आहे. 100 ही 3 अंकी संख्या आहे. मग यांच्या मधला एक काउंट करता येईल का? यांच्या मधला काउंट करता येईल का? आणि एक जो आहे, हा एक हा एक अंकी आहे, बरोबर का? एक हा एक अंकी आहे. असे 2 कमी झाले. 21 मधले 2 कमी झाले तेव्हा तो 21 19 वरती आला. म्हणजे 1 पण 19 वेळा, 2 पण 19, म्हणजे 1 पासून ते 9 पर्यंत या सर्व 19 19 वेळा. ओके, हे समजला हा चार्ट? बरं, आता पुढे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता. 1 अंकी 9 आहेत, आता हे पाहिलं आपण. 2 अंकी 90, 3 अंकी म्हटलं की 1 शून्य वाढवा. 900, 4 अंकी म्हटलं की आणखी 1 शून्य वाढवा. आलं लक्षात तुम्हाला? आता इथे 2 अंकी पर्यंतच दिलं. 3 अंकी 900 आहेत, 4 अंकी आणखी 1 शून्य वाढवला, 9000 झाल्या. 5 अंकी आणखी 1 शून्य वाढवा. अशा 0 0 वाढून त्या तयार होत असतात. त्यातील 3 अंकी एकूण एक संख्या आहे. 3 अंकी एकच संख्या आहे जी की 100 आहे. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या 10 आहेत. जसं की 10चा पाढा संख्या म्हटलंय, तर संख्या म्हटल्या म्हणून त्या 10 10च्या पाढ्यामधल्या 10 संख्या. अंक जर म्हटला असता 0 अंक, तर तो 11 वेळा झाला असता, बरोबर का? 0 अंक म्हटलं असतं तर तिथे काय आलं असतं उत्तर? 10 ऐवजी 11 आलं असतं. हो, 11 वेळा. संख्या म्हटल्या म्हणून तिथे तो 10 वेळा झाला. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणत्याही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. त्याबरोबर 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. जसं की 11चा पाढा. पहा इथे सर्वच अंक सारखे सारखे आहेत. एकक पण सारखा, दशक पण सारखा, असं 99 पर्यंत असं होतं. त्याचप्रमाणे 12च्या पटीतील 8 संख्या व 13च्या पटीतील 7 संख्या. आता इथं उदाहरण म्हणून 12 सांगितलं, तुम्ही कोणाचीही पट सांगू शकता. 12च्या पटीतील 8च संख्या असं का म्हटलं? तर 12चा पाढा आपल्याला म्हणायचंय. आता 1 ते 100 मध्ये आपण 100 ह्या संख्या माहित आहेत. मग 100च्या जवळची पाढ्यातली संख्या, 12च्या पाढ्यातली संख्या कोणती बरं? 96 आहे, बरोबर? 96 आहे का? मग ती 8व्या क्रमांकावरती, ज्या क्रमांकावरती तितक्या संख्या 12च्या पाढ्यातल्या आहेत. मग आता 13च्या पटीतल्या 7 संख्या. 13 साती किती होतो? 13 साती 91 आणि 13 8 किती होतो? 13 8 104 होतो. मग 104 घेता येईल का? 104 आपल्याला घेता येईल, 100 पर्यंतच म्हटलं. 91 होता 7व्या क्रमांकावरती म्हणून 7 झाले. आता 15च्या पटीतील सांगा तुम्ही मला. 15च्या पटीतील एकूण किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 100च्या जवळची संख्या कोणती 15च्या पाढ्यामध्ये? 90. कोणत्या क्रमांकावरती ती? कोणत्या क्रमांकावरती ती? 10व्या. असं जर म्हटलं तुम्हाला 15च्या पटीतील एकूण किती संख्या 1 ते 100 मध्ये आहे, तर त्याचं उत्तर आलं 6. बरं, आता शेवटचा 1 मिनिट राहिलेला एवढी माहिती पाहू. तुम्ही प्रश्न सोडवा. जे काही चुकतील ती मी उद्या सांगते. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 सम आणि 50 विषम संख्या आहेत. तर 10 ते 99 या 2 अंकी संख्यांमध्ये 45 सम आणि 45 विषम संख्या आहेत. बरं, आजचा हा जो टॉपिक आहे सूचना पालन आणि ही माहिती व्यवस्थित समजली का सर्वांना? PDF पाठवते, सर्वांनी हा टॉपिक सोडवा. टेस्ट उद्या नाही, मी उद्या गावी जाणार आहे, पण टेस्ट लवकरच होईल. आणखी 3-4 दिवसांमध्ये होईल किंवा पुढच्या रविवारी होईल. एक टेस्ट मी पाठवते तुम्हाला, गुगल टेस्ट पाठवते उद्या. ओके, बाय, गुड नाईट. बाय.